नमस्कार मित्रांनो, माझा लय दिवसांनी ब्लॉग येतोय. कारण की ते माझे शैक्षणिक काम चाललेलं आहे, त्यामुळे मला ब्लॉग बनवता नाही आले. तर आज आपण लय दिवसांनी आणि मॅगी बनवणार आहे. तर बघू शकाल तुम्ही. आता रेसिपी सांगतो तुम्हाला कशी मी बनवतो मॅगी. तर मित्रांनो, आपण एवढं आता साहित्य काढून घेतलेलं आहे. त्याच्यात लसूण आहे, मिरच्या आहे आणि टमाटर आणि आलं आहे आणि आपलं शेजवान. तर मित्रांनो, आपण या कढईमध्ये मॅगी करणार आहे. मित्रांनो, आपण आता बेडरूममध्ये आलेलो आहे. आपल्या घर शिफ्टिंग झालेलं आहे, त्यामुळे पण थोडंसं व्हिडिओ लेट येतो आहे. तर आपण बघू शकाल तुम्ही. आपण गॅलरी जाऊया. हे आपले जे मॅगी बनायचं साहित्य कापून घेते. बघ पार कानाला लावून फोन बघत आहे. तर आपली मॅगी वेगळी खाऊन झाली, कारण मग आपण थोडंसं बाहेर जाऊया फिरण्यासाठी. आज रविवार आहे म्हणून घरातच होतो सकाळ धरून. तर आपण लय कंटाळलो आता, तर बाहेर जाऊया थोडं फिरण्यासाठी. तर मित्रांनो, आपण एवढंच साहित्य कांदा, टमॅटो आणि आलं आणि मिरची कापून घेतलेली आहे. कडे तर आता आपण सगळे टमाटे कांदे टाकलेले मिक्स करून घेऊया, म्हणजे चांगले ते गरम होते. तर आता आपण थोडं पाणी टाकून घेऊया त्या चवीनुसार. तर आपण आता ते चीज आणले ते पण टाकून घेऊया, चीजचे तुकडे. त्याला मस्त मिक्स करून घेऊया. तर मित्रांनो, आमची थोडीशी भांडणं झाली. मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया आणि वाटीत काढूया. तर आता आपण वाटीमध्ये काढून घेऊया. मस्त दिसते एकदम. मम्मीला चांगली लागते का बघूया आपण बरं. मम्मी कशी झाली? चांगली झाली म्हणते. मित्रांनो, आता आपण आपल्या जुन्या घरी जाण्या पहिला आपण जिथं राहत होतो तिथं. हा मग धरतो छत्री ठेव ना बाहेर. लेव छत्रीच्या बघा कसं हाल झाले. अच्छा आमचे जाऊया आपण घरी. तर आपण आता निघालेलो आहे. इथं आपल्या जुना चिखल झालेलं आहे पूर्ण. आता चाललेलं आहे. आता हे सायकल आहे आपली खराब झालेली, तर दोघं जाता येत नाही पावसामुळं. तर आपण चालत चाललेलो आहे. ओंकारला पण आणलेलं आहे. कमी आहे पायाखाली आलेलं. तर मग मी काम करते. ओंकार काय म्हणतो तू? काय नाही ओंकारने आता गाणी लावले ते मस्त होम थिएटरवर. बघू शकाल तुम्ही. बघा किती आवाज आहे त्याला. तर ओंकारने काम केलं, फुल आवाज केला. मम्मी बोलत होती. चाललेलं आहे घरी त्याच्या. लय टाईम झालेला बसलेला. तर मित्रांनो, आता आपण घरी आलेलो आहे. ओंकार गेलेला आहे आता. तर आपण घरी आलो आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.